ओके. तर मला एक सांगा, की तुम्ही आत्ता पुण्यामध्ये आहात, प्रॉपर इंदापूरचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्या कारखान्याच्या जवळ उपोषणाला बसले होते आणि तिथे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. मग तिथे नेमकं काय झालं, जेणेकरून तुम्हाला परत इथे यावं लागलं? मी दिनांक 31/10/2023 रोजी कारखाना कार्यालयाच्या गेटसमोर उपोषणाला बसलो होतो. मी तिथं गेल्यानंतर कारखान्याचे जे सुरक्षा रक्षक असतात त्यांनी मला तिथं त्या गेटच्या समोरसुद्धा थांबू दिलं नाही. चर्चेला जाऊ दिलं नाही. माझ्याकडे पाण्याची बाटली होती, ती पाणीसुद्धा मला पिऊ दिलं नाही. आणि ते 4-5 लोक बराच मला त्रास देत होते. मी समोरच्या त्या कारखाना कार्यालयाच्या समोर रस्ता जो आहे त्या रस्त्याच्या पलीकडे वन क्षेत्राची जमीन आहे, तिथं उपोषणाला बसलो. दिवसभर मला पाणी प्यायला मिळालं नाही आणि दिवसभर माझा मोबाईल वापरल्यामुळं चार्जिंग संपलं होतं. ते चार्जिंग करण्यासाठी आणि पाणी आणण्यासाठी मी तिथं जे छोटं हॉटेल आहे तिथं गेल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी माझे अंतराय पांघरायचे कपडे आणि सर्व साहित्य घेऊन गेले. बापरे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आंदोलनाला सुद्धा बसू दिलं नाही आणि आंदोलन चालू असताना तुमचा बिछाना वगैरे सगळं काही त्यांनी उचलून लावलं. गेल्यानंतर मी